काय मग आबा का बायको लगा वायला राहा म्हणते राहा लगा चांगलं चांगलं खाया भेटल आला का वायले ना ती राहा बाबा राहा वायल्यात चवय लगा काय कळना लगा तू बोल ना धडकावून लगा बायकोला वायले ठेवून अरे ना. एका आपण एखादं एका राहिलं. बुक्कीत लगा बिहरी पाहिली होती तू लगा गुळगुळ करतोय लगा तुझा पण मला नेमका खेळ कळणार नेमकं काय नेमकं कुणा बाजूना ही तुझी पण मला पट्टी कळणार झाली आता काय करू मला इकडे आड तिकडे हिर झाली काय करू नेमकं समजून सांगण्याचा बसतो प्रयत्न काय करायचा. समजून लगा काय लगा मला नेमकं काय तुझी तुझी भावनाच नेमकी मला कळणार झाली तुझी मनापासून इच्छा आहे का आपलं गुळगुळ करतोय हेच काय कळणार झाली नाही 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 वायला अजिबात राहायचं मग जरा ताट भूमिका घे रे येड्यागात लागा मी लागा तुझ्यासाठी करायचं लागा अरे गुळमाट बोलायचं असतं लय उडू केलं का जास्त होतं आपलं पत्र ती बांधूस तर असंच खेळ होत राहायचं कशाचं खेळ होत आपलं एकदा काम पूर्ण झालं काय की ओके झालं मग होय. काय टेन्शन. काय सकाळी थंड होती लागा तुला ना काय काय लागा मी लागा इकडं पाक मला ऐकू येतं या मग त्याचं काय करायचं मी आलो असतो मी अजून पेटलं असतं म्हणून मी आपलं शांत बसलो माळा झाड आपलं काय करायचं बाबा आपलंच दात आणि आपलंच फोड झाले करायचं काय कशाचं काय नसल तर राहत तुला अडचण काय राहा व्हायला म्हणून मी हाय तुला सपोर्टला तसं नसतं व्हायचं हे नसतं तुला काय कमी पडलं तर मी हाय की पण एकदा घर फुटलं की फुटलंच मग आर पोटाला अजिबात तुला कमी पडू देत नाही मी काय करायचं एक वेळ तिला व्हायला ठेवायचं हा. पण आपण भाव व्हायला नाही अरे ती सारखीच तुला त्रास देते राहायला ती हुलक्याची देऊन दे. मी काय म्हणतो एकदा राहत यासाठी वाहिलं ए, व्हायला. आणि बाजाराला हाताला तिला पळव आता जाऊ दे, आता बाजारात आणून द्यायचं नाही नाही तू वायला राहा तुला सांगतो वायला राहा आणि तिला म्हणा बाजारांचं जा ए. आणि सगळं तिला पैसे पाणी सगळं मॅनेज करू दे एकदा तणली का पुन्हा कळतंय तिला स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत म्हणून म्हणतोय नॉर्मल तर आपलं हे कर रे हा काय गड्याला तुम्हाला सांगतो वायला राहा म्हणलं गडी तोंड एवढं करतो यार काय बोलायचं आता काय असली कंडिशन झाली आहे मित्रांनो एका दृष्टीने त्याचं मी बरोबर आहे नाही म्हणजे नाहीच म्हणता येते पाठरू इकडं बघ काल 5,600 तुला सांगायचं हे होतं तुला सांगतो 5,600 इकडं 600 रुपये खिशात ठेवलं 5,000 दिलं 5,000 ठेवलं चालेल दिलं आता त्याचं जवळजवळ तुला सांगतो 10,000 रुपये राहिले अजून 10-11,000 रुपये राहिले याचं टप्प्यात दे आता काय लवकर बोकडी खायला येत नाही ती महिनाभर तरी येत नाही ती महिना 2 महिन्यात नाही सांगितलं गिर बोकड 2 महिना आणि हे बोकड 10,000 शिवाय बोकड जाऊन जायचं किती पैसे जाऊन लय सांभाळावं लागणार त्याला अरे दंड्यात करत सांभाळायची ज्वारी आणा लागेल बरं ज्वारी त्याला थोडी आणायची गोळी पेंट चालायची थोडी फार त्याला डेअरीवाल्याला पगार मार्गी म्हणावं लागा किती लागा 4 पेंट थटलेले म्हणावं पगार मार आणि त्याला आज मीच फोन करतो 4 लागा प्रिंटा थटलेले लागा मार्गी म्हणावं आम्हाला ज्वारी बिरी आणायच्या करण्याला म्हणावं काय मान डेअरीवाली सुद्धा तुम्हाला सांगतो दूध घालून किती दिन पगार देत नाही येळवर 4 प्रिंट अंगावर ठेवले ते असं कुठं असते बी आमच्या घरात पेटले आधीच हे आणि त्यात अजून ही अडचण आहे बरं झाले काय शेळ्याला का 1 नंबर लागा मित्रांनो हो का ही कसली हो का ही शेळ्या येऊन शेळ्या अशी दिसते बघा हो नुळनुळीत नुसत्या बघितलं का आधी पायात पाड करत होती करडं लागा आपण उचलून आणली आता माहिती आहे का किती करडे दिले 14,000ला 8 करडं 14,000 8 करड 14,000ला दिली बघा आता 2 करडं 14,000 आता 2 करड 14,000ला दिली आणि ते काल एक केलेलं 5,600ला ते घरी कितीला मागितलं होतं 3,000 म्हणजे किती पैसे 26 रुपये जास्त आले बघा मित्रांनो इकडं आल्यापासून 2 महिन्यात काय शोध चाललं नाही काय नाही पण ती नुसत्या कडदानावर तुरीवर एवढं जास्त झालंय अरे तरी बाजार पडला नाहीतर अजून पैसा आला मग काय 6,000 रुपये हे पाहिजे होतं आबा लागा ह्या गोष्टीवर लागा मार्ग निघला पाहिजे काय तर तोडगा निघाला पाहिजे लागा तर काय तोडगा काय करायचं तोडगा तू वायले राहिले का तोडगा निघतोय आपोआप नाही नाही मी तर व्हायला राहत मग तिला राहून काय करायचं तिला तर देऊ वाहिलं मग तिला व्हायला तर मग तिला दे मालच देईना सामानच देईना तू आता तिला संध्याकाळी म्हण. बाजार द्यायचं नाही काय नाही तिला काय असेल ते एकदाच देऊ आणि तुझी तू वाहिलं करून खा मग. तू खा आमच्याकडं आ बर बर जमते का तिला होय, देऊ वाहिलं होय होय तिला चूल बिल सगळी वाहिली तुला सांगतो सगळं शिकवलं त्या शेवटी होत नाही एकदा भोंडची राहायला हा.
आणि तिला तिला काय झालंय प्रत्येक वेळेला आपण कमीच पडू दिलं हा. नाही. मागितलं की 15 महिन्यात तिला आणून तिने दिलं. शेड राखली मस्त राखली तर तिला हा, पगार द्यायचा. हा. नसेल तर पगारातलं काय द्यायचं नाही तिची तिला कामाला जाऊन खाऊ दे हा शेरड मस्त आता मग मस्त बांधून पडली. दोघे मस्त मित्रांनी इकडे बांधली काय सकाळी करायचं? बांधली ती गाडी आणून तशीच पडली. आता सोडतो की काय करायचं. दूध घालायला जायला लागतंय ही या पाय माग तरी आज पोरासने सुट्टी आहे शाळेची आज रविवार नाही. तर तिला देऊ आईलं तिला काय असेल ते त्याल मीठ चीट ते एकदाच देऊ आता मी तिला एकदा समजून सांगतो. तू राहा वाहिली म्हणाव की तुला- एक तर मसर शेड राखली तर तुला तुझा पगार, हा. नाही तर तुला इथं काय मिळत ती तुला म्हणते तुला घेणार म्हणजे घेणार म्हणते मी राहत नाही. काय बी होती हा. वाईल्ड आहे. नाही मला पुन्हा पुन्हा तू निसरला म्हणजे तोंडात कशी पडेल लागा तसं नाही करणार तर विश्वास हाय हा तर शेवटी पुन्हा बायको आहे म्हणल्यावर विचार करते बिरची कशाला विचार करते मारायला. आणि ती सासऱ्याला फोन लाव मी म्हणावं एकदा घराकडे जरा पैसे नसले तर आपण दिवशी 500 रुपये त्याला तिकटीला औ हा या म्हणावं सारखं रोज काम 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 एकदा फैसला पाडून कांडकच पाडून जावा म्हणावं रोज किती दिवस असं खेळत बसायचं हा आणि ती बोकाडी खुया बेण्याचं राहू दे आता 8 रुपये दिखावं लागतं. लय मारतंय वाटतं ते मारतंय ना सारखं दमवतंय ना तास झाले आता. बोडीला हो का मित्रांनो ही बोकड आहे मोठं लाट हा हा आणि आपलं बारका असं बुकुड एक 8-9-8 बुकुड बरं त्याला सांभाळावं लागेल ह्या बोकडाला एक महिनाभर हे करून मग ही बोकड जवळ 16-17 हजाराला जातो 17 हजाराला नाही का. हो 100% जाणार पण त्याला मका चारा लागणार आहे आजपासून काय करतो मका 2 टाइम तर 2 टाइम मकान टॉनिक ब्रोटून मल्टीस्टार पाजा लागणार आहे त्याला पाजूया आणि इकडे बारकाई बुकडा मी ती मारत नाही. हा ती मोठं झालं ते आता लय मारायला तो काही लागला. पलीकडे गेलाय बघा कसला अरे मला सकाळी सोडतोय झळकीत पडले. दमान करत जा बाबा लय बोकड. बोकडाचं बकऱ्याचं काम लय वेगळं असते खांडव्याचं काय फरक पडते. हो का ही मित्रांनो शेरड पाल फुकवून खाली कडदानाच हो का आता पाऊस कडदान संपलंय कडदान संपल्यावर पाल लय राहणार अजून शिरड खाती शेरड खाती ती मसाला काय खायत पाय तुडवती. आता जवळजवळ 10-12 दिवस झाले आम्ही मसर राखते बघा मसर शेरड आणि मला म्हणते ते काम करत नाही मी काय आबा तू सांग मी काम करतो नाही सांग तुझ्यासारखं कामच करून मग मग एकदा भेटला का सोडत नाही. मी काम तर मला सांगतो आता घराकडे जुंदळ आणलंय सकाळी जाऊन गाडीवर घरापासून जुंदळ शर्ट लावली तर मसाला खायला नाही म्हणून आणलं का नाही आबा सांग मग काय कसं माहिती आहे का दिवसभर जर हिंडली चढायला हं. तर संध्याकाळी त्यांना मुठ टाकावं आता लागतं. सकाळ मस्त इकडे पर जुंदळ नाही हा. मग आम्ही काय केलं आता मी सकाळी जाऊन घरापासून उपसून आणलंय बघा आणि दिवसभर दुपारचं माझं सोडल्यावर खाकारा खाती ती ना. मग काय जनावर आहे तर सगळं हाया मग सकाळी 2-4 बिंडू उपासलं गाडी उपासलं आणि आणलं बघा आता काय नाही संध्याकाळी आता येऊवर सगळ्याला हिंडली का संध्याकाळी मुठमुठ टाकायचं आम्ही जर का ढिलं पडतोय तिच्या जीवावर नाही जाणार हो तिला वाटतं का मी नाही राखणार म्हणजे ही इकून टाकते ती अरे तिला काय वाटतं मी लय शानी आहे. हा. पण तू 1.5 शानी आहे आम्हीच हुशार आहे. मग काय? हा, तिला काय रे तिला वाटतं का मी बसून खातोय अरे तिला हाकलून देऊ आता. तिला काय एवढं हा तिला वाटतं मी बसून खातोय पण आपण ईर्षीवर निवारा करून मग दाखवा. काय करायचं ह्याच जाऊ 2 रोज एवढं बघू एकदा तिच्या आई बाप्पाला बोलू आली तर बघ आज फैसला करू फोन लावून मग काय नाही ना तर आपला मग हायचं हा, संध्याकाळी फोन लाव की. नाही ना तर आपलं हायच झाडालाच बांधायचं मग काय होईल ती होईल